नमस्कार मैत्रिणींनो, मित्रांनो आणि बच्चे मंडळींनो. परत आज आपण आपल्या नेहाला आपल्या चॅनलवर बोलवलं आहे. मागचा चीज केकचा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आणि मला पर्सनलसुद्धा खूप छान फोन आले आणि म्हणूनच ठरवलं की साधा सोपा रवा केक आपण कसा करायचा तो तिला विचारून घ्या. कारण मागच्या व्हिडिओतच तिला मी म्हटलं होतं बरं का की आम्हाला रवा केक पण शिकायचा आहे तुझ्याकडनं. त्याच्याकरता आपल्या चॅनलवर पुन्हा नेहा आली आहे. नेहा, तुझं पुन्हा खूप खूप स्वागत आहे. आता वेळ न घालवता आम्हाला पटकन रवा केक कसा करायचा तो तू सांग. आपण सामान सगळं काढूनच ठेवलंय. चल जाऊयात स्वयंपाकघरात. ओके, चालेल. नेहा, आता आपण केक करायला घेतो त्याच्या आधी पहिल्यांदा प्रथम आपल्याला हे भांडं ठेवून केक भाजण्याची तयारी करून घेतलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात घरचा ओव्हन झाला नाही का ग? हो, गॅसवरती आपण कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून स्टँड ठेवलेलं आहे. आपण ओव्हनला प्रीहीट करतो तसं हे हीट होईल. चालेल. आता ते गरम होतंय तोवर आपण इकडची तयारी करूया. रवा केकसाठी आपण काय काय साहित्य लागतं ते आपण आता बघूया. 3/4 कप दही घेतलेलं आहे. आपण हे 1/4 कप तेल घेतलेलं आहे. ते आपल्या घरात रोजच्या वापरासाठी आहे ते आपण घेऊ शकतो. फक्त शेंगदाणा तेल घ्यायचं नाही कारण त्याचा स्मेल येतो. 1/2 कप साखर घेतलेली आहे, पिठी साखर, आणि दूध घेतलेलं आहे, आणि 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा, आणि 1 कप रवा घेतलेला आहे. म्हणजे आपला मेजरिंग कप असतो त्याचा? हा, मेजरिंग कपच. अच्छा अच्छा. ही आपली सगळी तयारी झाली आहे. आता पुढची प्रोसिजर काय आहे ते आम्हाला नेहा सांगशील? पहिल्यांदा आपण ह्या रव्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया. आता आपण याच्यामध्ये दूध मिक्स करूया आणि 10 मिनिटं कढईला ठेवूया. आता ह्या दुसऱ्या बाउल्समध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊयात. सर्वात आधी घेऊया ऑइल, तेल, आणि त्यामध्ये दही टाकूया. दही घरातलंच आहे ना ग? हो, दही घरातलंच आहे. आणि यामध्ये साखर टाकू, अर्धा कप. हां. आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया चांगलं. साखर विरघळूस तर आपण जरा फेटून घेऊयात नाही का? आणि ते चांगलं एकजीव झालं पाहिजे. एकजीव झाला पाहिजे. दह्याच्या गाठी नको. गाठी, हां तेच. आता हे आपलं मिक्स करून झालंय. यामध्ये आपण रवा आणि दूध एकत्र करून ठेवलंय ते आता आपण यात मिक्स करूया. या प्रमाणात केलं तर केक एकदम मस्त होत असेल नाही का ग? हो. मी तुला एक गंमत सांगते. पूर्वी आम्ही करायचो ना, प्रमाण किती असेल तरी काहीतरी चुकायचं, मग तो केक बिघडायचा. आणि पूर्वी गोल ओव्हन होते बरं का ग, त्यामुळे त्याचं टेम्परेचर माहिती नसायचं, कुठे पुस्तकात लिहिलेलं नसायचं. कुठल्या तरी मैत्रिणीने एखाद्याने केलेलं असेल की त्याप्रमाणे आम्ही करायला जायचो. आणि मग नंतर तो बसलेला केक मुलांना तो कापून द्यायचा आणि त्याच्यावर शेवटी तो चांगला झालेला नसायचा, म्हणजे फुगलेला नसायचा. मग त्याच्यावर आईस्क्रीम घालायचं आणि मुलांना म्हणायचं हा आईस्क्रीम केक केला. बिचारी मुलं खात होती बरं का ग त्यावेळेला. आता आपलं हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि एकजीव सुद्धा झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकूया. बरं. परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया छान. अच्छा. म्हणजे केक करायचा म्हटला की ते चांगलं एकत्र होणं, एकजीव होणं खूप महत्वाचं नाही का ग? हो. आता हे आपलं छान मिक्स झालेलं आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण आहे ना आपण मोल्डमध्ये टाकूयात. मोल्ड घेतलं, याला तेल लावलेलं आहे आणि त्याच्यावरती बटर पेपर टाकूयात. आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण टाकूया. आता आपण हे गॅसवरती बेक करायला ठेवूयात. आपण हे गरम करायला ठेवलेलं होतं गॅसवरती. आता आपण हे मोल्ड त्याच्यात ठेवूया आणि बेक करायला 30 मिनिट्स ठेवूया. केक बेक करताना आपण गॅस मीडियमवरती ठेवूयात. आता अर्धा तास आपण जो केक बेक करायला ठेवला तो झालेला आहे. अच्छा, मस्त फुगलाय ग एकदम. फक्त एक लक्षात आलं की आपण याच्यावर काही वरती म्हणजे कोळसे म्हणा किंवा असं न ठेवल्यामुळे वरची जी लेअर आहे की वरचा केक आपला ब्राऊन झाला नाही, पण तो छान रवाळ झालेला आहे, मस्त फुगलेला आहे आणि खालनं ब्राऊन झाला असेल असं मला वाटतं. आता काढून बघूया. हो चालेल. बरोबर 30 मिनिटं ठेवलं नाही का? हो, 30 मिनिटं. पण हे झालं कसं ओळखायचं? केक झालाय की नाही ते आपण चेक करूया. याच्यामध्ये आपण टूथपिक टाकून, तर हे केक याला काही येत नाहीये म्हणजे केक आपला पूर्णपणे बेक झालेला आहे.
समजा जर नेहा आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचा असेल, ॲपल नंतर ऑरेंज इसेन्स घालायचा असेल तर ते घालून सुद्धा आपण केक करू शकतो, हो नाही का? करू शकतो. म्हणजे आपल्याला जो फ्लेवर हवा तो तो आपण टाकू शकतो टाकू शकतो. आता आपण प्लेन मुद्दामून केला की कुणालाही करायचा म्हटलं तर तो करू शकतो. करू शकतो. चालेल, आता हे पण काढूया. हो चालेल. क्या बात आहे, सुंदर. नेहा फारच सुंदर झालेला आहे, गरम गरम आहे. ह्याच्यावर जरी आईस्क्रीम घालून खाल्लं ना तरी गरम केक आणि गार आईस्क्रीम, क्या बात, मस्त लागेल एकदम. आता तो मग आपण ताटलीत काढला होता की नाही, पण ही आपली दुधावरची छिद्राची जाळी असते की नाही, त्याच्यावर हा घातला आहे. कारण काय, तो गरम आहे की नाही, गार याच्यावर जर ठेवलं तर त्याला घाम येईल, म्हणून आपण या पद्धतीने याच्यावर काढून ठेवलं. हा गार होऊ द्यायचा आणि मग नंतर आपण कापून घेऊया. नेहा, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडं. इतका सुंदर केक होतो, घरातल्या वस्तूंपासून होतो. समजा जरी ओव्हन नसेल तरी गॅसवरती तो इतका छान केक होतो. हे मी नेहाकडनं आज शिकले बरं का. केले होते खूप, त्याच्या गमती जमती कधीतरी तुम्हाला मी एकदा नक्की सांगेन की 25-30 वर्षापूर्वी आम्ही केक कसे करत होतो आणि हसून हसून तुमचं पोट दुखेल यात काहीच शंका नाही. पण नेहाने केलेला जो आत्ता केक आहे तो उत्तम झालेला आहे. तुम्ही घरी करून बघा आणि घरातील मंडळींना, आलेल्या पाहुण्यांना एकदम खुश करा आणि सगळ्यांकडनं वाह मिळवा. नेहा, रवा केक उत्तम झालेला होता. मी एक पीस खाल्ला ना तर असं वाटलं आणखीन एखादा खायला काही हरकत नाही. आता तू दिलेल्या प्रमाणात मी एक नक्की रवा केक करून बघणार आहे आणि मंडळींनो, तुम्ही सुद्धा रवा केक नक्की करून बघा आणि आम्हाला अभिप्रायामध्ये कळवा बरं का. नेहा, तू आज वेळात वेळ काढून इथे आमच्या चॅनलवर आलीस आणि इतके छान पदार्थ दाखवलास, त्याच्याकरता हे आज काय मेनू हे तुला छोटीशी माझ्याकडनं गिफ्ट. थँक्यू. आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपली संस्कृती बाय अनुराधा चॅनल हे चॅनलसुद्धा बघायला विसरू नका. धन्यवाद.